नमस्कार. सनातन प्रभात मीडिया ग्रुपच्या वतीने मी विक्रम डोंगरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्रीय शंखनाद महोत्सव ज्या ठिकाणी आहे त्या फोंड्यातील इन्फिनिटी ग्राउंडवर उपस्थित आहोत. सनातन संस्था एक अशी आध्यात्मिक संस्था जिने हिंदूंमध्ये धर्मप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. एक अशी संस्था जिने राष्ट्र आणि धर्म यांसाठी निस्वार्थ रूपाने कार्य करणाऱ्या सहस्त्रो हिंदूंच्या अनेक पिढ्या सिद्ध केल्या. एक अशी संस्था जिने हिंदूंना धर्मशिक्षण नसण्याच्या काळ रात्रीमध्ये साधना आणि अध्यात्म यांविषयी शास्त्रोक्त परिभाषेत माहिती देऊन साधनेचा दिव्य प्रकाश चहूबाजूंना पसरवला. आज आपण या निमित्ताने एका विशेष अतिथींशी चर्चा करणार आहोत. मी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांचे सनातन प्रभातच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. नमस्ते अभयजी. अभयजी, तर मला सांगा, हा जो महोत्सव आहे याच्यामध्ये सनातन राष्ट्र हा शब्द आहे, तर या शब्दाचं नेमकं प्रयोजन काय? निश्चितपणे मी सगळ्या दर्शकांना सांगेन, कारण हा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव गोव्यामध्ये या इन्फिनिटी ग्राउंडवरती फोंड्यामध्ये होणार आहे 17, 18 आणि 19 मे रोजी. तर आपण पहिल्यांदा बघूया की हा कसा एक ईश्वरी संकेत आहे. ज्या ग्राउंडवरती आपण उभं आहोत त्याचं नाव आहे इन्फिनिटी ग्राउंड. आणि इन्फिनिटी या शब्दाचा जर संस्कृतमध्ये अनुवाद केला तर त्याचा अर्थ होतो अनंत. आणि अनंत हे श्री विष्णूंचं नाव आहे. आणि ज्या संस्थेचे संस्थापक, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचं जे काही आध्यात्मिक दैदिप्यमान असं कार्य आहे ते साक्षात श्री विष्णूंचं अवतारी कार्य आहे. संपूर्ण विश्वाला सनातन राष्ट्राचा उद्घोष करणारं कार्य आहे. तो कार्यक्रम ह्या पटांगणावरती होणार आहे. अर्थात संपूर्ण विश्व आपण बघतोय की एका हिंसेच्या गर्ततेमध्ये आहे, अशांततेच्या गर्ततेमध्ये आहे. मग ते रशिया युक्रेनचा वॉर असू दे, किंवा इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेलं युद्ध असू दे, किंवा अफगाणिस्तान आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेलं युद्ध, किंवा अगदी नुकतंच सुरू झालेलं भारत पाकिस्तानमधलं युद्ध. संपूर्ण विश्व हे विज्ञानाने प्रगती केलेलं असताना, सगळीकडे सुखसोयी असताना, या युद्धाच्या गर्ततेमुळे आपण एका हिंसेकडे जणू काही वाटचाल करत आहोत. अर्थात हे असं का होतंय? कारण संपूर्ण विश्व हे आज विविध देश रजतमात्मक प्रवृत्ती व्यक्तींच्या लोकांच्या हातामध्ये आहेत आणि ते स्वाभाविकपणे सृष्टी अशांत करण्याच्या मार्गावरती आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सनातन राष्ट्राचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. कारण सनातन राष्ट्र म्हणजे संपूर्ण विश्वाची सूत्र ही सत्व प्रवृत्तीच्या लोकांच्या हातामध्ये असणं, हे या राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि या सनातन राष्ट्रामध्ये सगळेच लोक सुखी असतील, सगळे लोक शांततापूर्ण मार्गाने जगतील, एका समाधानाने जगतील, हे सनातन राष्ट्राचं वैशिष्ट्य असणार आहे. अर्थात हिंदूंसाठी जी परिस्थिती आहे तर हिंदू समाज आज आपण बघतोय की सर्वश्रेष्ठ अशा एका संस्कृतीमध्ये आपण जन्माला येऊन सुद्धा, एका सत्वप्रधान प्रवृत्तीमध्ये आपण जन्माला येऊन सुद्धा सृष्टीच्या पटलावरती आपण अल्पसंख्याक होत चाललेलो आहोत. आणि हिंदूंसाठी तर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे गजवाए हिंद स्वीकारा, किंवा सनातन राष्ट्राचा शंखनाद करा. असा सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी सनातन संस्थेने जगभरातील मान्यवरांना या पटांगणावरती 17, 18, 19 मे रोजी बोलवलेलं आहे. 25,000 जण या पटांगणावरती या कालावधीमध्ये उपस्थित असतील. माझ्या पाठीमागे जो भव्य असा सभामंडप आहे इन्फिनिटी ग्राउंडवरचा, या सभामंडपामध्ये जेव्हा 25,000 जण जगभरामधून येतील त्यावेळेला सगळ्यांचे डोळे दिपतील, सगळ्यांचं हृदय भरून होईल, कान तृप्त होतील, सनातन राष्ट्राचा उद्घोष होईल, शंखनाद होईल. आणि ते दृश्य नयनरम्य असं दृश्य आणि आपल्या हृदयाला भावणारं असं दृश्य असेल. सर्वांमध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणारं असं सनातन राष्ट्राचं दृश्य सर्वांच्या दृष्टीपटलावरती असेल. तो असा त्या दिवसाचे आपण सगळेजण साक्षीदार याच पटांगणावरती होणार आहोत. सुंदर सुंदर माहिती दिली अभयजी आपण. तर मला सांगा, हा जो दिव्य दैदिप्यमान असा जो महोत्सव आहे तर याची वैशिष्ट्य काय आहे? याची वैशिष्ट्य काय शिकायला मिळेल, पाहायला मिळेल? याची वैशिष्ट्य सगळी आपण आध्यात्मिक वैशिष्ट्य आणि आर्थिक तांत्रिक वैशिष्ट्य सगळी आपण या पटांगणावरती आपण समजून घेणार आहोत. हा सगळं जे संपूर्ण पटांगण आपण बघतोय ते 1,26,000 चौरस मीटर, स्क्वेअर मीटरचं हे सर्व पटांगण आहे. असं एवढं खऱ्या अर्थाने इन्फिनिटी एक विशाल असं हे पटांगण आहे. या पटांगणावरती हा सगळा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये हा जो माझ्या मागे जो सभा मंडप दिसतोय
त्या एका सभामंडपामध्ये, संपूर्ण सभामंडपामध्ये एका वेळेला 25,000 जणांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. ह्याच्या पाठीमागच्या बाजूला एक ध्वज उभारला जाणार आहे, हिंदू धर्माचा ध्वज, तो आपण आता बघणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय की हा असा 40 फूट उंच ही हिंदू राष्ट्राची, सनातन राष्ट्राची धर्मध्वज पताका या ठिकाणी उभारली जाणार आहे. हा धर्मध्वजाचं अवरोहण 18 मे रोजी या ठिकाणी पटांगणावरती होणार आहे. अर्थात आपल्याला सनातन धर्माला ध्वजाची एक परंपरा आहे. ध्वज हा आपला धर्म, राष्ट्र याच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे आणि ह्या परंपरा इतकी प्राचीन आहे की रामायण काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 1,67,000 वर्षापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र आणि रावण याचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा रावणाचा पण ध्वज होता आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा पण ध्वज होता. आणि रावणाचा जो ध्वज होता त्या ध्वजाचं वैशिष्ट्य असं होतं की कारण तो रजतमात्मक प्रवृत्तीचा होता, त्यामुळे त्या ध्वजावरती रावणाचं स्वतःच चित्र होतं. आणि ज्या वेळेला आपण द्वापार युगामध्ये बघितलं की भगवान श्रीकृष्ण ज्या रथाचं सारथ्य करत होते, ते भगवान श्रीकृष्णाचा जो रथ होता, अर्जुनाचा रथ होता, त्या रथावरती जो ध्वज होता त्या ध्वजावरती श्री हनुमंताचं चित्र होतं. श्री हनुमंत हे भक्ती आणि शक्तीचं संगमाचं प्रतीक आहे. ते शौर्याचं, धैर्याचं, पराक्रमाचं, संरक्षणाचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्याकडे ही ध्वज परंपरा अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे. अर्थात सनातन राष्ट्राचा ध्वज देखील असाच वैशिष्ट्यपूर्ण असेल. आपल्या सर्व दर्शकांना किंवा जे जे या अति विशाल अशा या प्रसंगाचे जे साक्षीदार होतील, या सनातन राष्ट्राच्या शंखनादाचे साक्षीदार होतील, त्यांना हा धर्मध्वज निश्चितपणे प्रेरणा देईल. या धर्मध्वजापासून सगळ्यांच्या समोर एक विचार जाणार आहे, कारण युद्धामध्ये हा धर्मध्वज जो असतो ना, तो धर्मध्वज हा त्याचा एक प्रतीक असतो, त्या शौर्याचं प्रतीक असतो, युद्धाचं प्रतीक असतो. तो आपण या ठिकाणी अनुभवणार आहात. तसंच या ठिकाणी विविध कक्ष असणार आहेत. माझ्या मागे विविध म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या जीवन कार्यावरती आधारित एक प्रदर्शनी या ठिकाणी उभारली जाणार आहे. तसंच शिवकालीन शस्त्रास्त्र त्याची प्रदर्शनी आणि त्याचं प्रात्यक्षिक या कार्यक्रमाच्या दरम्यान सर्वांना बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ ज्योतिर्लिंग जे 1020 वर्षापूर्वी मोहम्मद गझनीने आक्रमण करून त्याचं भंजन केलं, परंतु या ज्योतिर्लिंगाचे, सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे काही अवशेष तेथील पुजाऱ्यांनी अतिशय भक्तिभावाने जपून ठेवले. ते ज्योतिर्लिंग या ठिकाणी या पटांगणावरती येणार आहे, प्रांगणावरती येणार आहे. अर्थात ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री गुरुदेव श्री रविशंकरजी हे स्वतः येणार आहेत. आणि मला असं वाटतं की गोव्यातल्या सर्व मंडळींना याचं एक मुख्य आकर्षण असणार आहे की आपल्याला इथे साक्षात ज्योतिर्लिंगाचं दर्शन करता येणार आहे. 19 मे रोजी याच प्रांगणावरती महाधन्वंतरी याग होणार आहे. या महाधन्वंतरी यागाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी 22 वेदब्राह्मण हा याग संपन्न करतील. 3.5 तासाचा हा महाधन्वंतरी याग असेल. 61 दाम्पत्य या महाधन्वंतरी यागाला तिकडे पूजेसाठी म्हणून बसतील, हवनासाठी म्हणून बसतील. अर्थात या यागाचा उद्देश असा आहे की संपूर्ण सृष्टी, संपूर्ण पृथ्वी तलावरती प्रत्येक मानव त्याला उत्तम आरोग्य लाभावं, त्याची उत्तम प्रगती व्हावी, हे त्याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य आहे. या महाधन्वंतरी यागामुळे संपूर्ण सृष्टीचं कल्याण होईल. कारण महाधन्वंतरी यागाचं म्हणजे धन्वंतरी ही जी देवता आहे ती अमृत मंथनाच्या वेळेला श्री विष्णूचा एक कार्यभाग साधण्यासाठी ती बाहेर आली आणि महाधन्वंतरीने संपूर्ण सृष्टीचं कल्याण केलेलं आहे, तिला आरोग्य दिलेलं आहे. असा हा याग या पटांगणावरती होणार आहे. अभयजी, आपण अत्यंत महत्त्वपूर्ण ही जी माहिती दिली आहे, त्यामुळे केवळ हे 25,000 हिंदूच नाहीत तर भारतभरातले नव्हे तर जगभरातले हिंदू हा महोत्सव पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. तर हा जो महोत्सव आहे ह्याचं एक महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे जे संस्थेचे संस्थापक आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले, तर त्यांचा 83वा जन्मोत्सव आहे. तर त्यांचं जे कार्य आहे त्याच्याविषयी आमच्या दर्शकांना जरा परिचय करू. निश्चितपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचा जो जीवन प्रवास बघितला तर त्यांच्या तारुण्यामध्ये जेव्हा त्यांनी MBBS पूर्ण केलं आणि पुढच्या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले आणि समोन उपचार तज्ज्ञ म्हणून ते जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका एवढं पूर्ण जगभरामध्ये त्यांचं नाव एक उत्तम समोन उपचार तज्ज्ञ म्हणून होतं. त्या काळामध्ये ते त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते. तिथपासून ते आता
म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक, एक सर्वोच्च पातळीचे संत, परात्पर गुरु पातळीचे संत, हा जीवन प्रवास हा कलियुगातला एक प्रकारचा चमत्कार आहे. कारण एका छोट्याशा क्लिनिकमधून सनातन संस्थेची स्थापना झाली. 1999 साली ही स्थापना झाली. 1999 पासून 2024 पर्यंत आज सनातन संस्थेचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. सनातन संस्थेचं कार्य आज भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आणि भारतातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज सनातन संस्थेचं कार्य सुरू झालेलं आहे. त्याचे विविध आयाम आहेत. अगदी लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग असतील किंवा युवकांसाठी युवा प्रशिक्षण वर्ग असतील किंवा सनातन संस्थेचे चालणारे सत्संग असतील, या सगळ्या माध्यमातून समाज हा साधनेकडे वळवण्याचं कार्य गुरुदेवांनी निर्माण केलेला गुरुकृपायोग हा साधना मार्ग करतो आहे. आणि या साधना मार्गामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे. रजतमात्मक जीवनाकडून सत्वप्रधान जीवन प्रणालीकडे नेण्याचं कार्य गुरुदेवांनी ज्या मार्गाची, गुरुकृपायोग या आध्यात्मिक मार्गाची निर्मिती केली, त्या मार्गामुळे झालेला आहे. करोडो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आज भारतामधलेच नाही तर विश्वभरामधील जवळजवळ 35 देशामधले लोक साधना करतायत. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. विविध अनेक संप्रदायामधले लोक साधना करू लागलेत. अध्यात्मशास्त्राची शास्त्रीय परिभाषेमध्ये ओळख करून देण्याचं कार्य गुरुदेवांनी केलेलं आहे. त्यांनी निर्माण केलेले, त्यांनी स्वतः लिहिलेले, जे संकलित केलेले 366 अध्यात्मावरचे ग्रंथ आहेत, ज्याचा 13 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. 1,61,00,000 प्रति आतापर्यंत विश्वभरामध्ये वितरित करण्यात आलेले आहे. मग त्या विविध आयामांवरती त्यांनी लिखाण केलेलं आहे. आचार धर्मावरती लिखाण केलेलं आहे, आयुर्वेदावरती लिखाण केलेलं आहे, अध्यात्मशास्त्रावरती लिखाण केलेलं आहे, देवता पूजनावरती लिखाण केलेलं आहे, बालसंस्कारावरती त्यांनी लिखाण केलेलं आहे. जे जीवनातलं असं कोणतंही अंग शिल्लक नाही की ज्याच्यावरती गुरुदेवांचं लिखाण झालेलं नाही. आणि असं अनमोल असं आध्यात्मिक लिखाण त्यांनी संपूर्ण आत्ताच्या कलियुगातल्या या आपल्या समाजाला उपलब्ध करून दिलेलं आहे, जे काळाच्या कसोटीवरती टिकेल. पुढच्या अनेक पिढ्या या मार्गानुसार साधना करतील, असं दैदिप्यमान सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचं कार्य आणि त्यांच्या जीवनावरची एक प्रदर्शनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि संपूर्ण सृष्टी एकच सांगते की रजतमाकडून सत्वप्रधान जीवन प्रणालीकडे गेलो तरच आपल्या सृष्टीला शांतता लाभेल, आनंद लाभेल, चैतन्य मिळेल आणि खऱ्या अर्थाने सनातन राष्ट्राची निर्मिती होईल. तर अभयजी, आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. ते सनातन प्रभातचे पण संस्थापक संपादक आहेत. तर अभयजी, मला सांगा, या महोत्सवाच्या रचनेविषयी काही विशेषता असेल तर त्याच्याविषयी जरा माहिती द्या. या संरचनेविषयी सांगतो की आहे जे या बाजूला दिसत आहे, तर ह्या सगळं मुख्य सभामंडप आहे. आणि या सभामंडपामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येतील, माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी येतील, छत्तीसगडचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी येतील. अशी सगळी मान्यवर मंडळी व्यासपीठावरती बसतील. खाली 25,000 जण बसू शकतील एवढा मोठा सभामंडप तयार करण्यात आलेला आहे. LED स्क्रीन मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत की प्रत्येकाला व्यासपीठावरचं चित्र सुस्पष्टपणे दिसावं. त्याचबरोबर सर्वांच्या सुविधेसाठी म्हणून जवळजवळ 350 टॉयलेट्स या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीसाठी उत्तम फायर ब्रिगेडची व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत. एक वैद्यकीय कक्ष, त्याच्यामध्ये 16 डॉक्टर त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधेसाठी सुसज्ज असणार आहेत. त्याचबरोबर बाईक ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. प्रशासनासाठी बसण्यासाठी 25 टेबल स्पेस त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एकाच वेळेला 8,000 लोक जेवू शकतील एवढा मोठा भोजन व्यवस्थेचा मंडप या ठिकाणी असणार आहे. हा पाठीमागचा सभागृहाचा मंडप पूर्णतः एअर कंडिशन व्यवस्था असणार आहे आणि सर्वांना कुठल्याही प्रकारची असुविधा न होता हा कार्यक्रम संपन्न होईल. या सगळ्या व्यवस्थेमध्ये जवळजवळ 1,000 पेक्षा जास्ती कार्यकर्ते उत्तम व्यवस्थापनासाठी सुसज्ज त्या सर्वांच्या स्वागतासाठी तयार असणार आहेत. उत्तम सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांसाठी वॉच टॉवर्स उभारण्यात आलेले आहेत आणि उत्तम म्हणजे Z+ सिक्युरिटी असणारे अनेक जण या ठिकाणी आहेत. त्यांच्या उत्तम सुरक्षेची व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला जगभरातील 25,000 मंडळी असे उपस्थित असणार आहेत. रोजचे कमीत कमी
7 ते 8 हजार लोक दैनंदिन दर्शनासाठी आणि कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी गोव्यातली स्थानिक मंडळी उपस्थित असणार आहेत। एवढा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम असणार आहे। तर अभयजी मला सांगा, सनातन राष्ट्र या शब्दाकडं आता तुम्ही म्हणाला तसं अनेक देशातील अन्य धर्मीय लोक सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत, तर या महोत्सवाकडे ते कसे आकर्षित झाले त्यावर जरा। आज आपण बघतोय की सनातन संस्कृतीकडे संपूर्ण विश्व अगदी लोहचुंबकाकडे आकर्षित व्हावं त्या गतीने आकर्षित होतंय। याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनाचं समाधान, आत्मिक समाधान जगातली कुठलीही संस्कृती देऊ शकलेली नाही आहे। बहुतांश पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपण बघतोय की लोभ आहे, त्या ठिकाणी एक प्रकारचे ते म्हणतात की ओपन माइंडेडनेस आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना दुःखच प्राप्त होत आहे। आणि भारतीय संस्कृतीमध्ये मर्यादा आहेत, सगळा बाहेरून आतमधला प्रवास आहे, वृत्ती अंतर्मुख होते आणि त्याच्याकडे जग आकर्षित होत आहे। सनातन संस्थेकडे स्वाभाविकपणे अनेक मंडळी आकर्षित झाली आहेत की जन्माने ती कदाचित परदेशी आहेत किंवा ख्रिश्चन आहेत, परंतु त्यांना सनातन संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण झालंय। ते साधनेला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि असे अनेक पाहुणे की ज्यांनी आपल्या मुलांची नावं बदललेली आहेत, लक्ष्मी शांती अशी ठेवलेली आहेत किंवा त्यांचं जीवन पद्धती त्यांनी बदललेली आहे, सात्विक जीवन प्रणाली त्यांनी आत्मसात केलेली आहे। ही मंडळी या कार्यक्रमाला येत आहेत, आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय। भारतातली अनेक मंडळी संत महात्मे या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या दर्शनासाठी ही मंडळी येत आहेत आणि जगभरातून जवळजवळ 22 देशांमधून 1300 जण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। भारतामधले इस्रायलचे कॉन्सुलेट जनरल देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत, विविध कॉन्सुलेट जनरल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। हा अतिशय नयनरम्य असा कार्यक्रम होणार आहे। सर्वांमध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणारा हा कार्यक्रम होणार आहे। ही भूमी, गोव्याची भूमी ही भगवान परशुरामांची भूमी आहे। अग्रत चतुरो वेदा पृष्ठत सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि हे सांगणारे भगवान परशुराम की ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही आवश्यक आहे आणि त्या भूमीमधून सनातन राष्ट्राचा उद्घोष होणार आहे, सनातन राष्ट्राचा शंखनाद होणार आहे। या शंखनादाचे जे जे साक्षीदार होणार आहेत ते भाग्यवान मंडळी आहेत। या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं कल्याण होणार आहे। या अभूतपूर्व अशा या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे। त्या आपल्या अंगावरती रोमांच येणार आहेत, कारण हे पुन्हा कधी होणार नाही। आपण सर्वजण त्याचे साक्षीदार बनतोय। अनेक लोक असे होणार आहेत की ज्यांना प्रत्यक्ष कदाचित या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, परंतु अशा व्यक्तींसाठी हा कार्यक्रम एबीपी माझा आणि TV9 या दोन्ही डिजिटल माध्यमाच्या द्वारे लाईव्ह होणार आहे। अनेक वयोवृद्ध लोक कदाचित या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत, ते घरून या कार्यक्रमाचे साक्षीदार होतील। मीडियासाठी एक प्रचंड मोठं सेंटर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। मीडियाला दररोज प्रेस नोट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। अतिशय दैदिप्यमान कार्यक्रमाचे साक्षीदार आपण 17, 18 आणि 19 मे रोजी गोव्यामध्ये होणार आहोत। आपण सगळेजण भाग्यवान आहोत। तर धन्यवाद अभयजी, आपण वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला या महोत्सवाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली। तर सनातन प्रभातच्या वतीने आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला जी काही माहिती आहे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी ती देत आहोत। तर अशीच सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा जो YouTube चॅनल आहे त्याला फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा। तसेच आमचे अन्य जे सनातन प्रभातचे मीडिया हँडल्स आहेत, सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्यालाही फॉलो करा। आपणा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार।